नमस्कार. आदरणीय संदीप इंगळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे विविध पदाधिकारी, राष्ट्रीय स्तरावरून ते जिल्हा स्तरावरचे आलेले सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे व्हॉइस असणारे सर्व खंदे पुरस्कर्ते नागरिक आणि माझ्यासारखे मीडियाचे फ्रेंड्स ऑफ मीडिया असलेले काही शुभचिंतक, सर्वांचं मनपूर्वक साईनगरीमध्ये स्वागत. खरं तर मित्रांनो, सर्व चौथा स्तंभ म्हणून ज्यांनी आधारस्तंभ मांडला, आम्हीसुद्धा प्रशासनामध्ये येता नसताना पत्रकारितेचे विविध अग्रलेख किंवा हे विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आम्हाला खूप सारी मदत व्हायची. त्या याच्यामधनं स्वातंत्र्य काळापासून ज्या पत्रकारितेने जनतेचा आवाज एका विस्तृत कार्यासाठी उपयोगात आणला, त्या व्हॉइस ऑफ मीडियाचं एकत्रीकरण, वेगवेगळ्या आवाजांचं त्याला बळ देण्याचं काम संदीप इंगळे यांच्या व्हॉइस ऑफ मीडियामार्फत होत आहे. खरं तर माझा याच्यामधला या संमेलनामधला जो आहे तुम्हाला पाठबळ देण्यासाठी, तुमचं मनोवृत्ती, तुमची आत्मीयता वाढवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मित्रांनो, पत्रकारिता जी आहेत ही खूप त्याचे वर्किंग आवर्स जे आहेत हे खूप विस्तृत आहेत. त्याला कुठलीही बांधिलकी नाही आहे. जसं आम्ही शासकीय काम करतो तर आम्हाला एक फिक्स्ड आवर्स आहेत. तुमच्यासाठी मात्र ती खूप कुठल्याही वेळेत ती करावी लागते. त्यामुळं मग खाण्यापिण्याच्या किंवा याच्यामधली जी शिस्त आहे ती कुठेही राहत नाही. मग यामुळे काय होतं की आपलं आरोग्य जे आहे ते खूप डळमळीत होतं. आणि जर व्हॉइस आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर मला वाटतं आपल्या आरोग्याकडे आपण त्या दृष्टीने लक्ष पण दिलं पाहिजे. यासाठी चांगली पॅशन एक आहे की कुठलीही व्यायामाची म्हणा, शारीरिक श्रमाची म्हणा, एक पॅशन आपल्यामध्ये आलं पाहिजे. असंच कुठंतरी सेवक हे असताना आम्ही सकाळी पळण्याचा आम्ही हे करतो. मुंबईमध्ये राहत असताना रेसकोर्सला बराचसा आमचा प्ले ग्रुप आहे की ज्या ठिकाणी आम्ही मॅरेथॉनर्स एकत्र येतो. तर पळणं असो, स्विमिंग असो, कुठलंही शारीरिक याच्याबद्दलचं काम असो, पत्रकारांनी मला वाटतं एक तो जो छंद आहे किंवा एक पॅशन आहे शरीराबद्दलची, ती जोपासलीच पाहिजे आपल्यासाठी, की जेणेकरून आपल्याला या अनियमित काम करण्याच्या शैलीसाठी आहे ती एकरूप होण्यासाठी खूप मदत होईल. या दृष्टीने आपल्याला एकसंघ होण्यासाठी जर मला वाटतं कुठलं जर चॅलेंज असेल मित्रांनो, येणाऱ्या पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की न्यूनतेचं आपल्याला खूप मोठं आव्हान होतं की न्यूनता ही माणसाला त्या दृष्टीनं कशी उभारी आणायची. पण आजचा काळ जो आहे तो संपन्नतेला आपण कसं पुढे जाणार आहोत. ॲबंडन्स इज अ चॅलेंज. आता हे ॲबंडन्स जे आहे माहितीचं आहे, वेळेचं आहे, तुमच्या मनुष्य संसाधनांचं आहे, वेगवेगळ्या व्हॉइसेसचा आहे. तर या ॲबंडन्सला म्हणा किंवा या विपुलतेला आपण कसं हाताळतो, ही मला वाटतं आजच्या काळाचं मोठं आव्हान आहे. आणि ही पत्रकारिता म्हणून तुम्ही त्या मार्गाने दिशा देऊ शकता. व्हॉइस ऑफ मीडिया जी होते ती चॉईस ऑफ पीपल व्हायला पाहिजे, चॉईस ऑफ ओपिनियन व्हायला पाहिजे, न की नॉईस ऑफ पीपल व्हायला पाहिजे. की चॉईसेस खूप सारं व्हॉइस जर असेल तर मला वाटतं त्या नॉईसमध्ये न हरवता त्याचं रिफाईनमेंट करणं, आपण एक दिशादर्शक त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या माध्यमातून सगळ्या पत्रकारांना एकत्रित आणून जी आपण संस्थात्मक बांधणी करतो आहे, त्याला इन्स्टिट्यूशनलाइज करतो आहे, मला वाटतं हा खूप चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या अंगांमध्ये आपण जे करतो आहे त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांच्या कुटुंब आरोग्य याबद्दलचे स्थैर्य आणून देण्याचा जो प्रयत्न आहे खूपच स्तुत्य आहे संदीपजी. या माध्यमातून पुढे जर काही करायचं असेल तर मला वाटतं प्राथमिक शिक्षक मतदारसंघ किंवा स्थानिक स्वराज्य मतदारसंघ आहे, त्या माध्यमातून आपण आवाज जर उठवला तर पत्रकारिता या याच्यासाठी सुद्धा विधिमंडळामध्ये आपण आरक्षण मागावं, त्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्याच्या दृष्टीनं भाग पाडावं. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे आपण त्याचं व्हिजनाईज करताय, येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं या पत्रकारितेसाठी जो चौथा स्तंभ आहे तो खूप मोठी भरारी घेईल. या शुभेच्छेसह माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.